इयत्ता 10वी गणित भाग 1 नमुना प्रश्नपत्रिका क्रमांक 1 क्वेश्चन नंबर फर्स्ट ए चूज द करेक्ट ऑप्शन अँड राईट द अल्फाबेट ऑफ इट। तर प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडून त्या पर्यायाचे वर्णाक्षर लिहा। क्वेश्चन नंबर 1 टू ड्रॉ अ ग्राफ ऑफ 4x + 5y = 19 फाइंड y when x = 1। म्हणजेच 4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना y ची किंमत किती असेल। तर त्यासाठी आपल्याला 4x + 5y = 19 व्हॅल्यू ऑफ x ची किंमत 1 घ्यायची आहे। 4 × 1 + 5y = 19 4 + 5y = 19 and 5y = 19 - 4 5y = 15 y = 15/5 therefore y = 3 5 1 are 5 5 3 are 15 means the answer is B। तर अशा प्रकारे याचं उत्तर काय येऊ शकतं 3। क्वेश्चन नंबर 2 विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन हॅज रूट्स 3 and 5। तर खाली 4 समीकरण वर्ग समीकरण दिले आहेत। या 4 पैकी कोणत्या वर्ग समीकरणाची मुळे 3 आणि 5 आहेत। तर हे शोधण्यासाठी आपल्याला एक सोपी आयडिया आहे। फर्स्ट 3 and 5 x - 3 आणि x - 5 = 0 म्हणजेच ह्या दोन्ही मुळांचे चिन्ह बदलायचे आहेत, आपल्याला चेंज करून घ्यायचं आहे। आणि इन दिस वे वी हॅव टू राईट x - 3 x - 5 = 0 x × x x² -3 - 5 -8x and -3 × -15 -3 गुणिले -5 5 3 किती येईल 15 = 0 therefore x² - 8x + 15 x² - 8x + 15 answer B is correct answer। and question number 3 for a given AP A = 3.5 D = 0 N = 101 then find Tn। म्हणजेच आपल्याला एका अंकगणिती श्रेणीसाठी A बरोबर पहिले पद A बरोबर 3.5 D = 0 मीन्स कॉमन डिफरन्स सामान्य फरक आणि N = 101 we have to find out Tn। Tn = we know Tn = A + n - 1 × D। A ची व्हॅल्यू द व्हॅल्यू ऑफ A इज 3.5 प्लस n - 1 n - 1 n ची व्हॅल्यू किती आहे 101 T 101 = 101 - 1 × D ची व्हॅल्यू किती आहे 0 मीन्स 3.5 101 - 1 101 मधून 1 वजा केले तर 100 येईल। 100 कोणत्याही संख्येला जर गुणलं मल्टिप्लाय केलं तर गुणाकार काय येईल 0 इट मीन्स द आन्सर ऑफ 3.5 म्हणजे याचं उत्तर किती आहे 5 आहे। त्यानंतर विच नंबर कांट रिप्रेझेंट प्रोबॅबिलिटी खालीलपैकी कोणती संख्या ही संभाव्यता असू शकणार नाहीये। तर यासाठी संभाव्यता ही कधी पण 1 पेक्षा मोठी नसते। 2/3 इट मीन्स लेस दॅन 1 2/3 2ला जर 3ने डिवाइड जर केलं तर उत्तर 0 पॉईंट काहीतरी येऊ शकतं म्हणजे 1 पेक्षा कमी आहे म्हणजे हे संभाव्यता असू शकते। 1.5 म्हणजे 1 पेक्षा जास्त ही संभाव्यता कधीच असू शकणार नाही म्हणून हे उत्तर काय आहे या ठिकाणी बी हे उत्तर बरोबर आहे। आता 15% आणि 0.7 ही 15% मीन 100% कमी आणि 0.7 मीन 1 पेक्षा लहान therefore this number can't represent probability। तर आपल्याला उत्तर लिहित असताना उत्तरपत्रिकेमध्ये क्वेश्चन 1A आन्सर्स लिहिल्यानंतर नंबर 1 2 3 4 या पद्धतीने क्रमांक टाकायचे आहेत। नंबर 1च्या पुढे आन्सर काय येईल B, नंबर 2 आन्सर B, नंबर 3
ॲन्सर बी. या पद्धतीनं आपल्याला हे लिहायचे आहेत. योगायोग आहे हा. या ठिकाणी सर्वच आन्सर काय आलेले आहेत? बी. तर इन दिस वे वी हॅव टू राईट करेक्ट अल्फाबेट ऑफ करेक्ट आन्सर और करेक्ट ऑप्शन. अशा पद्धतीनं आपल्याला योग्य पर्यायाचं योग्य उत्तर या ठिकाणी नमूद करायचं आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट बी सॉल्व 4 मार्क्स. प्रश्न पहिला बी 4 मार्कासाठी आहे. यामध्ये आपल्याला 4 क्वेश्चन्स दिलेले असतात आणि वी हॅव टू राईट सॉल्व ऑल दी क्वेश्चन. सर्व प्रश्न आपल्याला सोडवणं आवश्यक आहे. कंपेअर द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 अँड राईट द व्हॅल्यू ऑफ ए बी सी. वी हॅव गिवन दिस क्वाड्रेटिक इक्वेशन. आपल्याला हे समीकरण वर्ग समीकरण दिलेलं आहे. 2m² इज इक्वल टू 5m मायनस 5 म्हणजे 2m वर्ग बरोबर 5m वजा 5. हे समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0शी तुलना करायची आहे. अँड देन वी हॅव टू राईट द व्हॅल्यू ऑफ ए बी सी. आणि तदनंतर आपल्याला ए बी सीच्या किमती लिहायच्या आहेत. नंबर 1 कंपेअरिंग गिवन इक्वेशन. कंपेअरिंग गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन with ax square plus bx plus c is equal to 0 means हे वर्ग समीकरण आपल्याला याच्याशी तुलना करायची आहे. मीन्स एक्स स्क्वेअरच्या खाली एक्स स्क्वेअर मीन्स एम स्क्वेअर आला पाहिजे. 2m² प्लस 5m या साईडला आल्यानंतर मायनस 5m आणि मायनस 5 इकडे आल्यानंतर प्लस 5 इज इक्वल टू 0. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ ए ची किंमत किती आहे? 2. द व्हॅल्यू ऑफ ए इज 2. व्हॅल्यू ऑफ बी इज मायनस 5 अँड व्हॅल्यू ऑफ सी इज 5. तर अशा पद्धतीने 2m² बरोबर 5m वजा 5 हे समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0शी तुलना केल्यानंतर 2m² मायनस 5m मीन्स वर्गच्या खाली वर्ग आला पाहिजे. आणि 5m मायनस 5 या साईडला गेल्यानंतर चिन्ह बदलायचं. मायनस 5m प्लस 5 इज इक्वल टू 0. ए इज इक्वल टू 2, बी इज इक्वल टू मायनस 5 अँड सी इज इक्वल टू 5. नाव क्वेश्चन नंबर 2 डिटरमाइन गिवन सिक्वेन्स इज ॲन AP ऑर नॉट. म्हणजेच दिलेलं जे काही क्रमिका आहे ती क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजेच अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही ते ठरवायचं आहे. लेट T1 इज इक्वल टू 2, T2 इज इक्वल टू 4, T3 इज इक्वल टू 6 अँड T4 इज इक्वल टू 8. म्हणजेच पहिलं पद 2, दुसरे पद T2 बरोबर 4, तिसरे पद T3 बरोबर 6 आणि T4 बरोबर 8. नाव T2 मायनस T1 म्हणजे दुसऱ्या पदामधून पहिले पद वजा करू आपण. 4 मायनस 2 इज इक्वल टू 0. T3 मायनस T2 तिसऱ्या पदामधून दुसरे पद. T3 मायनस T2 6 मायनस 4 इज इक्वल टू 4 मायनस 2 इज इक्वल टू 2. 6 मायनस 4 इज इक्वल टू 2 अँड T4 मायनस T3 is equal to 8 minus 6 is equal to 2. Therefore, D is equal to 2 and it is a constant. Therefore, given sequence is an AP. Given sequence is an AP. म्हणजेच दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. नाव क्वेश्चन नंबर 3. Question number 3, Srimati Deshpande invested 20,000 rupees and purchased share of face value 5 rupees with premium 20 rupees. Find the number of shares. तर श्रीमती देशपांडे यांनी काय केलेलं आहे? 20,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केले आहे मीन्स गुंतवलेले आहेत आणि शेअर्स विकत घेतलेले आहेत. ज्या शेअर्सची फेस व्हॅल्यू मीन दर्शनी किंमत किती? 5 आणि आधिमूल्य मीन्स प्रीमियम किती दिले आहे? 20 रुपीज. मग सुरुवातीला आपल्याला एका शेअरची किंमत काढावी लागेल. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ वन शेअर
एका शेअरची किंमत बरोबर फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम, म्हणजेच दर्शनी किंमत अधिक आधिमूल्य, दर्शनी किंमत अधिक आधिमूल्य. तर व्हॉट इज द फेस व्हॅल्यू ऑफ शेअर 5 रुपीज अँड प्रीमियम म्हणजेच आधिमूल्य किती आहे 20. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ 1 शेअर म्हणजेच एका शेअरची किंमत बरोबर किती येईल 25 रुपये. फाइंड द नंबर ऑफ शेअर्स, तर त्यांनी किती शेअर्स विकत घेतले हे आपल्याला काढायचं आहे. म्हणून नंबर ऑफ शेअर्स म्हणजेच शेअर्सची संख्या बरोबर नंबर ऑफ शेअर्स, शेअर्सची संख्या बरोबर इन्व्हेस्टेड अमाऊंट म्हणजेच गुंतवलेली रक्कम छेद व्हॅल्यू ऑफ 1 शेअर, व्हॅल्यू ऑफ 1 शेअर आणि एका शेअरची किंमत. इन्व्हेस्टेड अमाऊंट गुंतवलेली रक्कम किती आहे 20,000 अँड व्हॅल्यू ऑफ 1 शेअर इज 25 रुपीज. 25 1 जार 25 म्हणजे 25 एक्क 25, 25 8 जार 200 म्हणजेच 25 8 200, 2 शून्य वरती घ्या म्हणजेच देअरफॉर श्रीमती देशपांडे परचेस्ड ऑल टुगेदर 800 शेअर्स, म्हणजेच श्रीमती देशपांडे यांनी 800 शेअर्स विकत घेतले. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4, इफ समेशन ऑफ FI means FI is equal to 100, mean directly we have to find out the value of U dash. तर आपल्याला सुरुवातीला U dash ची किंमत काढायची आहे. U dash is equal to summation of FI into UI upon summation of FI. तर what is the value of summation of FI UI? It means -15 वजा 15 and total number of F1 फ्रिक्वेन्सी किती दिली आपल्याला 100. देअरफॉर आन्सर -0.15. दिस इज द व्हॅल्यू ऑफ यू डॅश अँड वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ मीन. आपल्याला मीनची किंमत काढायची आहे म्हणून मीन एक्स डॅश इज इक्वल टू ए प्लस यू डॅश इंटू जी. देअरफॉर एची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 2200 मीन्स 2200 प्लस यू डॅशची व्हॅल्यू -0.15 इंटू द व्हॅल्यू ऑफ जी इज 400. 2200 प्लस मायनस 15 4 जार 15 नी 4 ला गुणल्यानंतर किती येईल 15 चौक 60 आणि हे 2 शून्य 0 ॲड करा. 2 अंक सोडून पॉईंट द्या 1 2 म्हणजेच 2200 - 16 इज इक्वल टू 2140. देअरफॉर मीन ऑफ द गिवन डेटा इज 2140. क्वेश्चन नंबर 2A, कंप्लीट एनी 2 ॲक्टिव्हिटी. मीन्स ह्या प्रश्नामध्ये आपल्याला 3 ॲक्टिव्हिटी दिलेल्या असतात आणि कोणत्याही 2 ॲक्टिव्हिटी आपल्याला सोडवायच्या आहेत. मीन्स वी हॅव टू सॉल्व एनी 2 ॲक्टिव्हिटीज आउट ऑफ 3. Number 1, complete the following table to draw graph of equation x plus y is equal to 3. तर x अधिक y बरोबर 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी दिलेली सारणी पूर्ण करा. आता या सारणीमध्ये इन दिस टेबल व्हॅल्यू ऑफ एक्स वाय अँड हेअर व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. या ठिकाणी एक्स आणि या ठिकाणी वायच्या किमती आहेत आणि या ठिकाणी हिअर आर व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 3 अँड व्हॅल्यू ऑफ वाय इज 0. वायची किंमत 0 आहे म्हणून या ठिकाणी काय येईल 0. नाव इन द थर्ड कॉलम, तिसऱ्या तक्त्यामध्ये बघा लक्ष द्या कॉलममध्ये द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 0, एक्सची व्हॅल्यू 0 अँड द व्हॅल्यू ऑफ वाय इज 3 आणि वायची किंमत किती आहे 3. एक्सची व्हॅल्यू 0 आहे म्हणून या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू 0. नाव वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ एक्स इन द सेकंड कॉलम. तर ह्या दुसऱ्या उभ्या कॉलममध्ये आपल्याला वायची किंमत दिलेली आहे आणि एक्सची किंमत काढायची आहे. बाय युजिंग दिस
इक्वेशन. तर हे इक्वेशन यूज करून वापरून आपल्याला करायचं आहे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वाय? 5. मीन्स वायची किंमत किती दिलेली आहे आपल्याला? 5. ती किंमत या ठिकाणी ठेवू. पुट वाय इज इक्वल टू 5 इन गिवन इक्वेशन. एक्स प्लस 5 इज इक्वल टू 3. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 3 प्लस मायनस 5 मायनस 3 minus 5, x is equal to minus 2. Therefore, here minus 2, and in this box minus 2 comma 5, minus 2 comma 5. Now question number 2 or activity number 2. First term and common difference of an AP are 6 and 3. म्हणजे एका अंकगणिती श्रेणीचे फर्स्ट टर्म पहिले पद 6 आणि कॉमन डिफरन्स सामान्य फरक किती आहे? 3 रिस्पेक्टिवली. टू फाइंड S27 कंप्लीट द गिवन ॲक्टिव्हिटी. तर S27ची किंमत काढण्यासाठी दिलेली कृती पूर्ण करा. या ठिकाणी A इज इक्वल टू 6 फर्स्ट टर्म पहिले पद A बरोबर 6, D बरोबर मीन्स कॉमन डिफरन्स 3 अँड वी हॅव टू फाइंड आउट S27. Sn is equal to n upon 2 into in bracket फॉर्म्युला सूत्र काय आहे? 2a plus n minus 1 into d. आता 2 into a व्हॅल्यू ऑफ a 6. therefore 2 into 6 2 गुणिले 6 बरोबर किती येईल? 2 into 6 is equal to 12 and the value of d ची किंमत किती आहे? 3. right here 3. now n means 27 minus 1. now 27 into 45. आता 27 into 45 तर या ठिकाणी 27 minus 1 is equal to 26 and 26 minus 3 is equal to 78 and here is 12 plus 78 is equal to 90. मीन्स हा पूर्ण बॉक्स कंप्लीट सॉल्व केल्यानंतर आपल्याला 90 मिळेल. 2 ने 90ला डिवाइड केल्यानंतर वी विल गेट 45. देअरफॉर 27 into 45 आणि या दोघांचा काय करायचा आपल्याला? मल्टिप्लिकेशन मीन्स गुणाकार करायचा आहे. 45 into 27. 27 into 5 is equal to 135. Write here 5 and carry 13. 27 4s are 108. 108 plus 13 is equal to 121. 121. Therefore answer is 12 and 15. Answer is 12 and 15. Now activity number 3. Mr. Rohit is a retailer. He paid GST of rupees 6,500 at the time of purchase. He collected GST of rupees 8,000 at the time of sale. To find payable GST complete activity. तर मिस्टर रोहित इज अ रिटेलर म्हणजे एक विक्रेता आहे. ही पेड GST ऑफ रुपीज 6,500 ॲट द टाईम ऑफ परचेस. म्हणजेच एक वस्तू त्याने घेतली विकण्यासाठी. घेताना त्यांनी ॲट द टाईम ऑफ परचेस घेताना त्यांनी किती GST भरलेला आहे? 6,500. मीन्स आउटपुट टॅक्स म्हणतात त्याला इनपुट टॅक्स म्हणतात. ॲट द टाईम ऑफ परचेस मीन्स 6,500. अँड आउटपुट टॅक्स म्हणजे वस्तू विकत असताना त्यांनी टॅक्स कलेक्टेड केलेला आहे. म्हणजे किती GST घेतलेला आहे त्यांनी समोरच्या व्यक्तीकडून? 800. इट इज कॉल्ड आउटपुट टॅक्स 800. therefore ITC is equal to 6,500 and payable GST. मग आता रोहितला देय GST बरोबर काय येईल की आउटपुट टॅक्स मायनस ITC. या ठिकाणी आउटपुट टॅक्स मायनस ITC. आउटपुट टॅक्स किती आहे? 8,000 minus 6,500 is equal to payable GST is equal to 1,500 rupees. म्हणून या ठिकाणी देय GST बरोबर आउटपुट टॅक्स वजा ITC 8,000 वजा 6,500 म्हणून देय GST बरोबर 1,500 रुपये. प्रश्न क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 2B. सॉल्व एनी 4 सॉल्व क्वेश्चन्स. आपल्याला 5 प्रश्न दिलेले असतात आणि 5 पैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे आहेत आणि मार्क्स आहेत 8. लेट्स वी विल स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट क्वेश्चन.
क्वेश्चन नंबर 1, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. खालील एक सामायिक समीकरण सोडवा. नंबर 1, 3x अधिक y बरोबर 10, 3x plus y is equal to 10, equation number 1, and x minus y is equal to 2, equation number 2. प्लस आणि मायनस चिन्ह वेगळे आहेत म्हणून ॲडिंग इक्वेशन 1 and 2, ॲडिंग इक्वेशन 1 and 2. y कॅन्सल, 3x ॲडिशन म्हणजे बेरीज करायचं आहे, 1 व 2ची बेरीज करून 3x प्लस 1x मीन्स 4x इज इक्वल टू 10 प्लस 2 इज इक्वल टू 12, x इज इक्वल टू 12 अपॉन 4, x इज इक्वल टू x बरोबर 12/4 मीन्स 4 1 जार 4, 4 3 जार 12, 4 1 के 4, 4 3 12, x इज इक्वल टू 3. Put x is equal to 3 in equation 1. x बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवायची आहे. मीन्स 3x प्लस y इज इक्वल टू 10. 3 इंटू x, ची किंमत 3, द व्हॅल्यू ऑफ x इज 3. पुट हिअर 3 प्लस y इज इक्वल टू 10. 3 3 जार 9 प्लस y इज इक्वल टू 10. y इज इक्वल टू 10 मायनस 9 and y is equal to 10 minus 9, y is equal to 1. Therefore, x is equal to 3 and y is equal to 1 are the solutions of given simultaneous equation. This is question number 1. Now question number 2, प्रश्न क्रमांक 2. सॉल्व फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0. फाइंड टू नंबर सच देअर प्रोडक्ट विल बी 54 अँड ॲडिशन विल बी 15. तर अशा दोन संख्या शोधायचा ज्यांचा गुणाकार मल्टिप्लिकेशन किंवा प्रोडक्ट 54 आला पाहिजे आणि ते बेरजेचं चिन्ह आहे म्हणून बेरीज ॲडिशन किती आली पाहिजे 15. तर 9 6 म्हणजे 9 सक्क 54, गुणाकार किती येईल 54. मायनस 9 अँड मायनस 6, मायनस 9 मायनस 6 मायनस मायनस प्लस मीन्स 9 प्लस 6 इज इक्वल टू मायनस 15. Therefore, x square minus 9x minus 6x plus हे लिहायचं 54 is equal to 0. Here make two groups, असे दोन गट करा. टेक x ॲज अ कॉमन. x जर आपण कॉमन घेतला x मायनस 9 मायनस 6 या ठिकाणी अगेन x मायनस 9 is equal to 0. 6 9s are 54 minus minus plus x minus 9 आणि सेकंड ब्रॅकेट या बाहेरच्यांचा एक ब्रॅकेट घ्या. x minus 6 is equal to 0. therefore x minus 9 is equal to 0 or x is equal to 9 or x minus 6 is equal to 0 or x is equal to 6. therefore 9 and 6 are the roots of given quadratic equation. This is the question number 2. Now question number 3, find the 19th term of the AP 7 13 19 25 dash. तर 7 13 19 25 7 13 19 25 या अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा. मीन्स 19th term. Here a is equal to first term a means a is equal to a ची किंमत किती दिलेली आहे आपल्याला 7. d is equal to difference mean second term and first term. याचं सबट्रॅक्शन जर केली 13 minus 7 is equal to 6 and we have to find out 19th term. 19वे पद काढायचं आपल्याला. n is equal to 19. राईट फॉर्म्युला फर्स्ट.
Tn is equal to a plus n minus 1 into d. n ची व्हॅल्यू किती 19 is equal to a ची व्हॅल्यू 7 plus n minus 1 means 19 minus 1 into d ची व्हॅल्यू किती आहे 6. 7 plus 19 minus 1 18 into 6. 7 plus 18 into 6 108, therefore 115. Therefore 19th term is equal to 115. म्हणून दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे 19वे पद बरोबर किती येईल 115. 115. नाउ क्वेश्चन नंबर 4. Question number 4. Market value of one share is 200 rupees and if the brokerage rate of 0.3%, find purchase value of one share. तर एका शेअरची मार्केट व्हॅल्यू म्हणजे बाजारभाव किती आहे 200 रुपये. ब्रोकरेज मीन्स दलाली 0.3%. फाइंड परचेस व्हॅल्यू ऑफ वन शेअर, एका शेअरची खरेदी किंमत. तर खरेदी किंमत 200 रुपये तर आपल्याला पेड करावंच लागतं, पण त्याचबरोबर दलाली मीन्स ब्रोकरेजसुद्धा द्यावी लागते. मीन्स मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज इज इक्वल टू परचेस व्हॅल्यू ऑफ वन शेअर. म्हणजेच एका शेअरची खरेदी किंमत बरोबर बाजारभाव अधिक दलाली. तर नंबर 4, market value is equal to 200 rupees and rate of brokerage is equal to 0.3%. म्हणजेच दलालीचा दर बरोबर किती 0.3%. पहिल्यांदा दलाली काढू आपण. therefore brokerage is equal to market value into rate of brokerage म्हणजेच बाजारभाव गुणिले दलालीचा दर. बाजारभाव किती आहे 200 गुणिले रेट ऑफ ब्रोकरेज किती आहे 0.3/100. 0 हे 2 शून्य कट करा. 3 2 6 0.6 रुपीज. देअरफॉर परचेस व्हॅल्यू म्हणजेच खरेदी किंमत. परचेस व्हॅल्यू ऑफ वन शेअर इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज. म्हणजेच एका शेअरची खरेदी किंमत बरोबर बाजारभाव अधिक दलाली. 200 प्लस 0.60 देअरफॉर 200.60 रुपीज. तर अशा प्रकारे परचेस व्हॅल्यू ऑफ वन शेअर, एका शेअरची खरेदी किंमत बरोबर किती येईल 200.60 रुपये. म्हणजेच 200 रुपये आणि 60 पैसे. And now question number 5. Question number 5. A 2-digit number is found with digits 2, 3, 5, 7, 9. 2, 3, 5, 7, 9 या संख्या वापरून 2 अंकी संख्या तयार करा विदाउट रिपिटेशन. म्हणजे अंकाची पुनरावृत्ती न करता. अँड फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ. सर्वप्रथम या उदाहरणामध्ये आपल्याला सॅम्पल स्पेस नमुना अवकाश लिहावं लागेल. म्हणून नमुना अवकाश सॅम्पल स्पेस S इज इक्वल टू 2 अंकी संख्या बनवायची. आपल्याला पहिल्यांदा 2 घ्या. 2च्या पुढे ह्या चारही संख्या ठेवू आपण. मीन्स 23, 25, 27 and 29. अगेन 3च्या पुढे रिमेनिंग 4 नंबर्स. 3 मीन्स 32, 35, 37, 39. टेक 5 मीन्स 52, 53, 57, 59. Again 72, 73, 75, 79 and last 92, 93, 95, 97.
देअरफॉर नंबर ऑफ यस इज इक्वल टू मीन्स नमुना घटकांची संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 मीन्स 20. देअरफॉर इव्हेंट ए, घटना ए काय म्हटलेलं आहे, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ ऑड नंबर, गेटिंग ऑड नंबर, गेटिंग ऑड नंबर म्हणजेच विषम संख्या मिळण्याची आहे. तर ए इज इक्वल टू ऑड नंबर्स मीन्स वी हॅव टू राईट ऑड नंबर्स फ्रॉम सॅम्पल स्पेस. तर नमुना अवकाशामध्ये ज्या संख्या आहेत त्याच्यामधून सॅम्पल स्पेस लिहायचं आपल्याला गेटिंग ऑड नंबर्स म्हणजे विषम संख्या 23 25 27 29 अगेन 35 37 39 53 57 59 73 75 79 93 95 and 97. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 means number of A is equal to 16. therefore probability of event A म्हणजेच A या घटनेची संभाव्यता बरोबर n ब्रॅकेटमध्ये A अपॉन नंबर ऑफ यस इज इक्वल टू A ची व्हॅल्यू 16 अपॉन 20 इज इक्वल टू 4 4 जार 20 4 5 जार मीन्स 4 अपॉन 5. The probability of event A is equal to 4 upon 5 and event B याची probability फाइंड आउट करायचं आहे मल्टिपल ऑफ 5 5च्या पटीतील संख्या मिळणे मीन्स इव्हेंट B गेटिंग नंबर मल्टिपल ऑफ 5 5च्या पटीतील संख्या मिळणे बी. मग 5च्या पटीतील मीन्स 1 2 3 4 मीन्स 25 35 75 95. B number of B is equal to 4. therefore probability of event B म्हणजे B या घटनेची संभाव्यता P कंसात B बरोबर नंबर ऑफ B अपॉन नंबर ऑफ यस इज इक्वल टू 4 अपॉन 20 4 1 जार 4 4 5 जार 20 इज इक्वल टू 1 अपॉन 5. दिस इज द क्वेश्चन नंबर 2.